यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात एका मोठ्या कारवाईत पोलिसांनी आंतरराज्य बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला। एका लॉजमध्ये बनावट 500 रुपयांच्या नोटा तयार केल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली। बनावट नोटा, रसायन, मोबाईल फोन, वाहन असा लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस आता रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेत आहेत। पुसद शहरातील एका लॉजमध्ये बनावट नोटा तयार केल्या जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने छापा टाकत कारवाई केली। या छाप्यात तेलंगणा राज्यातील मांचेरियल येथील काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले। आरोपी लॉजमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा तयार करत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। या कारवाई दरम्यान पोलिसांनी 500 रुपयांच्या 11 बनावट नोटा, केमिकलयुक्त एक नोट, मोबाईल फोन तसंच वाहनांसह जवळपास 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या बनावट नोटा तयार करण्यासाठी आरोपी कोणतं तंत्रज्ञान किंवा रसायनांचा वापर करत होते याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय। तसंच या रॅकेटचा आणखी कुठे संबंध आहे का याचाही शोध सुरू आहे। या प्रकरणी पुसद पोलीस अधिक तपास करत असून आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे।